स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही पाहणार आहोत तर आजचा खास व्हिडिओ आपण लाडक्या बहिणीविषयी घेऊन आले. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे. तर आपण आजची सगळ्यात मोठी बातमी आहे तर KYC आणि हप्ता कधी जमा झाले आहे कधी नाही ते आपण संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावे. तर लाडकी बहिणीवर जी ना आजची मोठी अपडेट आहे. तर मे महिन्याचा हप्ता 1500 हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर शासनाने यासाठी निधी मंजूर केला असून DBT द्वारे पैसे पाठवले जात आहेत. तर KYC पडताळणीनंतर सुमारे 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तर अपात्र लाभार्थ्याची तपासणी सुरू आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेल्या रकमेची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असा चर्चेत आहे. तर तसं काही चर्चा असेल पण ती अफवा असेल, काही होत नसेल, होईना. तर मे आणि मे महिन्याचे हप्ते एकत्र मिळून टोटल 3000 मिळण्याबाबत चर्चा असलीही तरी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. तर अधिकृत माहिती व KYC साठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला भेट द्या. तुम्ही तर KYC नाही केला असाल तर तुमची KYC करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही KYC नाही केलं तर तुमच्या खात्यात पैसे नाही पडतील. तर तुम्ही फटाफट जाऊन KYC करणं कंपल्सरी गरजेचे आहे. तर लाडक्या बहिणींना असा मोठा धक्का बसलेला आहे. तर 80 लाख महिलांचे अपात्र ठरवण्यात आले आहे. तर तुम्ही KYC केला असाल तर तुमच्या त्या 80 लाखापर्यंत तर तुम्ही लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. KYC न केला असेल तर तुम्ही फटाफट KYC करून घेणं कंपल्सरी गरजेचे आहे. तर दर महिन्याला KYC करणं गरजेचे आहे. सगळ्यात मोठी गोष्ट हेच आहे. तर 1500 हप्ता जमा सुरू झाल्याची माहिती आहे. तर तुम्ही फटाफट जाऊन DBTला द्वारे पैसे पाठवले जात आहेत. तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर